चला तर आपण ब्लाऊज शिकूया. या व्हिडिओमध्ये साधी बाहीची मापे आपण पेपरवर कशी टाकायची हे शिकणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण साध्या ब्लाऊजची मापे पेपरवर कशी टाकायची हे शिकलो. जर काही अगदी मी सोप्या पद्धतीने आणि सुटसुटीत सर्वांना लक्षात येईल असं मी दाखवलं आहे. तरीसुद्धा एखादी गोष्ट नाही समजली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता आपण साधी बाही पेपरवर कशी टाकायची हे शिकूया. त्यासाठी लागणारे मापे आहेत बाही उंची, मुंडा आणि दंडघेर. 3 माप लागतात. बाही उंची ब्लाऊजवरून आपण माप घेतली होती त्यावेळी बाही उंचीचं 6 उंची होती, मुंडा 8 होता आणि दंडघेर 6 होता. तर ह्या मापाप्रमाणे आपण बाही उंची टाकूया. प्रथम बाही उंचीचं माप आपण घेऊया. बाही उंची आहे 6, तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचे आहेत. तर झाले 7.5. उंचीच्या मापामध्ये 1.5 इंच मिळवायचं आहे. उंची आहे 6 प्लस 1.5 इंच, तर माप आपण घ्यायचं आहे 7.5. इथून इथे किती घ्यायचं आहे? 7.5. आपण याला पण नंबर देऊया. 1 2 3 4. ओके. इथून इथं आपण उंची घेतली. आता इथून इथे मुंडा घ्यायचा. मुंड्याच्या मापामध्ये पण 1.5 इंच मिक्स करायचं आहे. झाले 9.5. मुंडा आहे 8 प्लस 1.5 इंच बरोबर 9.5. तर आपण असं आडवं दाखवते त्याप्रमाणे 9.5 माप घ्यायचं आहे. इथे घेतले तसंच इकडं 9.5चं माप टाकायचं आहे. ओके. इथून आपण उंची घेतली 7.5, तेवढीच इथं 7.5 उंची टाकायची आहे आणि आपण चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपला हा चौकोन तयार झाला आहे. पूर्ण बाहीची उंची आणि मुंड्याचं माप घेऊन. ओके. आणि यात नंबर आपण टाकलेले आहेत 1 2 3 आणि 4. चला ठीक आहे. तर 2 पासून वरती आपल्याला 1 इंचाची पट्टी घ्यायची. किती घ्यायचे? 1 इंचाची पट्टी. हे आपल्याला दंडघराच्या बाजूने फोल्ड करण्यासाठी पट्टी लागणार आहे. 1 इंचाची पट्टी आपण घेतली आहे. हे आपण आवडीनुसार आपण लहान मोठी पण करू शकतो. कुणाला मोठी आवडते, कुणाला 1.5 इंचाची आवडते, कुणाला काही ठिकाणी 1.5 इंचाची मी पट्टी बघितली आहे ब्लाऊजला आहे. असं प्रत्येकाच्या आवडीनुसार ही ब्लाऊजची दंडाची खालची पट्टी आतून फोल्ड करतो ती पट्टी आहे 5 आणि 6. त्याच पट्टीवर आपण आडवं 5 पासून इकडे दंडघेर प्लस 1.5 इंच माप घ्यायचं आहे. दंडघेर प्लस 1.5 इंच. प्रत्येक मापामध्ये आपलं 1.5 इंच ॲड आहे. तर 5 पासून 1 पासून आहे म्हणजे 5 पासून जी दंडघेराची रेष आहे, 1 इंचाची रेष आहे, त्याच्यावर आपण माप घेणार आहोत 7.5 इंच. 6 प्लस 1.5 इंच 7.5. हे आपले दंडघेराचं फिटिंगचं माप आलं. तर 7 नंबर देऊ आपण. हे झाला दंडघेर. ओके. इकडून इकडे टाकायचं आहे. हा 7 नंबर दिला आपला त्याला. ओके. हे झालं दंडघेर. नंतर आपल्याला 3 पासून खाली 3 इंच घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल प्रत्येकाला 3 इंच घ्यायचं का? तर नाही. बाहीची उंची जर 5 पेक्षा कमी असेल, आता बाही उंची माझी किती आहे इथं 6 इंच आहे. जर 5 इंचापेक्षा कमी असेल तर आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायचं आहे, अर्धा इंच कमी करायचं आहे. आणि 5 पेक्षा जास्त असेल तर प्रत्येक बाहीच्या मुंडा खोली किती घ्यायची? आपली ही मुंडा खोली किती घ्यायचे? 3 इंच घ्यायचे.
याला आपण मुंडा खोली म्हणू, मुंडा खोली. ओके. 3 इंच मी घेतली आहे, का तर 5 पेक्षा बाही उंची जास्त आहे म्हणून. 5 पेक्षा कमी असेल तर 2.5 इंच टाकायचं आहे. आणि काय एकदम शॉर्ट असतात त्याला 1-1.5 इंच सुद्धा टाकू शकतो. खूपच शॉर्ट असेल 2, 2.5, 3च्या बाही असतात त्याला. काही काहींना मुंडा टाकावं, मुंडा शोल्डर उतार टाकावंच लागत नाही, मुंडा खोली टाकावीच लागत नाही. आपण टाकले. आता आपल्याला हा इथं आकार तयार करायचा. आकार असा डायरेक्टली द्यायचं म्हणलं ना तर आपल्याला लवकर जमत नाही. म्हणून मी एक इथं आपण 8 नंबर देऊया. 8 ते 7 जोडून घ्यायचे. 8 ते 2 जोडलं तसं 8 ते 7 जोडून घ्यायचं आणि इथं थोडंसं क्रॉसमध्ये खाली लाईन मारायची आहे. ओके. आलं का लक्षात? इथून बाही उंची घेतली, इथून मुंडा घेतला 1.5 इंच मिळून 1 इंचाची पट्टी काढली. नंतर आपण दंडघेराचं माप घेतलं, दंडघेर प्लस 1.5 इंच इथे घेतलं. नंतर आपण मुंडा खोली घेतली, 3 इंच घेतली. 3 इंच का घेतली तर 5 पेक्षा बाही उंची जास्त आहे म्हणून. 5 पेक्षा बाही उंची कमी असेल तर आपण इथं 2.5 घ्यायचा आहे. आणि अगदीच छोटी असेल, शॉर्ट बाही असतात, मेगा बाही असते, तर त्याला आपल्या आवडीनुसार 1 इंच किंवा घेत पण नाहीत असं, म्हणजे पूर्ण खालीपर्यंत येत असेल तर इथं शॉर्टच बाही एवढी, तर खाली आपण किती घेणार आहे घेऊ. तर हे डायरेक्ट दंडघेराच्या मापाकडे येतं. हे ते पण आपण बाही शिकूया. प्रत्येक बाहीचे प्रकार आपण शिकणार आहोत, त्यावेळी आपल्याला ते शिकता येणार आहे. तर आता आपण ह्याचं काय करायचं, 8 ते 2 आकार देण्यासाठी हे आपण मोजून घ्यायचं. किती आहे, 10 इंच आहे. तर आपण त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग कसे करायचे, आता हे 10 इंच आहे, 10 इंचाच्या निम्म किती आलं, 5 इंच आलं. 5 इंचाच्या निम्म किती आलं, 2.5 इंच. असे आपण 2.5 इंचाचे 4 भाग केले. ओके, लक्षात आलं. आपण हे किती 8 ते 2 मोजलं, 8 इंच 10 इंच आहे, 10च्या निम्म 5 आणि 5च्या निम्म 2.5 इंच, म्हणजे असे 2.5 इंचाचे आपले 4 भाग झालेले आहेत. मधले पॉईंट किती निघाले, 3 निघाले. भाग किती झाले, 1 2 3 4 झाले. तर ठीक आहे. आता पॉईंट आपण बघूया. आता ही बाहीची आपली मुंडा खोलीची बाजू आहे, म्हणजे खालची बाजू आली. ही बाहीची उंची खांद्याकडची बाजू आली, म्हणून आपण याला पण वरची बाजू म्हणूया, बाहीची वरची बाजू. बरोबर. तर यावरून काय कळतं की आपल्याला पॉईंट काढायला सोपं पडतं. म्हणून आपण पहिलं लक्षात घ्यायचं, ही बाहीची खालची बाजू, ही बाहीची वरची बाजू. म्हणजे पॉईंट पण तसेच, हा खालचा पॉईंट आहे, हा वरचा पॉईंट आहे आणि हा मधला पॉईंट आहे. असं लक्षात ठेवलं ना की बाहीचा आकार द्यायला खूप सोपा पडतो, पॉईंट द्यायला सोपे पडतात. तर आपल्याला इकडून स्टार्ट करायचं. इथं पहिल्यांदा खालच्या बाजूला खाली 1/2 इंच टेप असा तिरका, असा सरळ नाही धरायचा, असा तिरका जशी लाईन मारली त्या रेषेत धरायचा आहे. आपल्याला 1/2 इंच खाली घ्यायचं आहे. मी मध्येच घेते, मग 1/2 इंच खाली घ्यायचं आहे. ओके. 1/2 इंच इथं खाली, खालच्या पॉईंटला खाली 1/2 इंच द्यायचं आहे. मधल्या पॉईंटला वरती पण द्यायचं आहे आणि खालीही द्यायचं आहे, 1/2 इंच द्यायचं आहे. टेप तिरकाच धरायचा आहे, सरळ असा धरायचा नाही, या रेषेच्या लाईनमध्ये धरायचा आहे. आणि हा वरचा पॉईंट आहे, वरच्या पॉईंटला वरती 1/2 इंच. ओके. खालच्या पॉईंटला खाली, वरच्या पॉईंटला वरती आणि मधल्या पॉईंटला दोन्हीकडे. खूप सोप्या पद्धतीनं आकार देता येतो, हे पॉईंट जर लक्षात आले तर. त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला एक एक पॉईंट मी कसं समजावून तुम्हाला सांगितलं आहे ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे पॉईंट काढल्यानंतर 8 पासून सुरुवात करायची, जॉईंट करायला आकार. सरळ पट्टीने रेष मारायची आहे, काही हाताने आकार द्यायची गरज पडत नाही. पॉईंट जोडायचे. जी इथे बाहेर खाली पॉईंट आहे, इथे खाली पॉईंट आहे, जिथे जिथे खाली पॉईंट आहे तिथं खाली खाली आपल्याला आकार देत जायचं आहे, लाईन मारत जायचं आहे. आता इथे खाली पॉईंट आहे का, नाही, मेन पॉईंट आहे हा. तर ह्या मेन पॉईंटवर पट्टी धरायची आहे, इथून ह्या मेन पॉईंटला पट्टी धरायची आहे. तर
कसा धरायची, अशी बरोबर. आता ही पट्टी ह्या पॉईंटला पास करून सरळ वरती उंचीची लाईन आहे ना, त्या लाईनला सरळ पट्टी न हलवता जॉईंट करायची आहे. ओके. आपण पॉईंटला नावं देऊया म्हणजे लक्षात येईल. इथं ए देऊ, बी देऊ, इथं सी देऊ, हा डी देऊ, ई, एफ आणि हा जी. ओके. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे एची आपला पॉईंट अजून आलेला नाही. ओके. पहिल्यांदा हा आकार लक्षात घ्या. 8 पासून ए इकडे, ए पासून बी इकडे, बी पासून सी ला लाईन मारताना सरळ डी कडे जायचं आहे. सरळ रेषेत पट्टी उचलायची नाही. आता इथून आपल्याला रिटर्न यायचं आहे डी पासून ई पॉईंटकडे. डी पासून 2 पासून नाही, डी पासून यायचं आहे. तर डी पासून 2 कडे यायचं आहे सरळ. ओके. डी पासून एफ, ई पासून एफ कडे, हा ई पॉईंट आहे ना, ई पासून एफ कडे यायचं आहे. आलो. ई पासून एफ कडे आलो. एफ पासून आता जी कडे यायचं आहे. आता जी कडे येताना जी वर धरायचा आपण पट्टी धरणार आहोत आणि जी पासून सरळ खालच्या लाईनकडं मारायची आहे एच पर्यंत. ओके. हा एच पर्यंत. एच हा पॉईंट काढलेला नाही आणि डी हा पॉईंट काढलेला नाही. आपण लाईन मारले म्हणून तिथं तो पॉईंट आलेला आहे. आपण असं माप घेऊन पॉईंट काढलेला नाही. पॉईंट कुठले कुठले काढलेत, 1 2 3 हे मेन पॉईंट आले, 3 पॉईंट. ओके. नंतर आपण ह्याच्या खाली एक पॉईंट काढला, ह्याच्या दोन्ही बाजूला 2 पॉईंट काढले, ह्याच्या वरती एक पॉईंट काढला. हे पॉईंट आहेत ज्याला ज्याला नावं दिली जातात. हा एच आणि डी पॉईंट काय झाला, निघाला आपला आपोआप. तर सुरुवात कुठून केली आपण, 8 पासून. 8 पासून ए इकडे, ए पासून बी इकडे, बी पासून सी कडे जाता जाता डी कडे, डी पासून ई कडे, ई पासून एफ कडे, एफ पासून जी कडे जाता जाता एच कडे. असं सरळ जायचं आहे. सरळ अगदी व्यवस्थित आकार हा आपला तयार होतो. असा आकार द्यायची सुद्धा गरज पडत नाही. ही आपली बाही एवढी सुंदर बसते ना, कुठे घोळ येत नाही, कुठे झोळ येत नाही, कुठे चून पडत नाही, काहीही नाही. एक नंबर बाही होते, एक नंबर. ही झाली आपली साधी बाही. लक्षात तुमच्या आली असेलच. नसेल आली तरी मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला समजावून सांगेन. प्रत्येक गोष्ट तुम्ही बारकाईने आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येणार आहे. तर चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये साधी ब्लाऊजची आकृती आणि साधी बाहीची आकृतीची कटिंग करणार आहोत. तर आता इथेच थांबूया. धन्यवाद.